मित्रांनो, सर्वांनी नोटीस केलंच असेल की सर्वांचे आजकाल व्ह्यूज कमी यायला लागलेले आहेत। पूर्वी कोणाचे 1000 सबस्क्रायबर आले असतील तर ते आता हल्ली 200-300 सबस्क्रायबर यायला लागले। पूर्वी जर कोणाचे 5000 सबस्क्रायबर येत असतील तर मित्रांनो आता ते 500, 600, 700 असे यायला लागलेत। म्हणजे जवळपास सर्वच लोकांचे, जुन्या क्रिएटरांचे आणि नवीन क्रिएटरांचे व्ह्यूज कमी व्हायला लागलेले आहे। यूट्यूबचे सुद्धा व्ह्यूज कमी झालेले आहेत आणि फेसबुकचे सुद्धा व्ह्यूज कमी झालेले आहेत। तर याचे कारण काय आहे ते मित्रांनो या ठिकाणी आज आपण तेच बघणार आहोत। जवळपास लोकांचे 50% यूट्यूब आणि फेसबुक अगोदरचे व्ह्यूज आणि आताचे व्ह्यूज यामध्ये जवळपास 50% लोकांचे व्ह्यूज कमी यायला लागलेले आहेत। तर मित्रांनो, काय तुमचे सुद्धा व्ह्यूज कमी यायला लागलेले आहेत? तर तुमचे व्ह्यूज जर कमी येत असतील तर मित्रांनो कमेंट जरूर करा की आमच्या सुद्धा चॅनलचे व्ह्यूज कमी यायला लागलेले आहेत। माझे सुद्धा चॅनलचे व्ह्यूज कमी यायला लागलेले आहेत। पूर्वी थोडे जास्त व्ह्यूज येत होते, आता हळूहळू व्ह्यूज कमी येत आहे। म्हणजे सर्वांच्या चॅनलचा व्ह्यूज कमी येण्याचा हा प्रॉब्लेम होत चाललेला आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी हेच सांगणार आहे की सर्वांचे व्ह्यूज कमी का होत आहेत आणि त्याला आपण कशा प्रकारे बरोबर करू शकतो। तर मित्रांनो, व्हिडिओवर तुम्ही जर नवीन असाल, तुम्ही जर माझ्या व्हिडिओवर फर्स्ट टाइम आले असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर या ठिकाणी व्ह्यूज कमी का येत आहे हा व्हिडिओ तुम्ही जर पूर्ण बघितला तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो। अन्यथा कोणकोणत्या मुद्द्यामुळे, कोणकोणत्या पॉइंटमुळे, आपल्या कोणत्या चुकीमुळे आपले व्ह्यूज कमी होत आहेत हे तुमच्या लक्षात येणार नाही। म्हणून मित्रांनो, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज का कमी येत आहेत। तर त्याचे एकच कारण आहे मित्रांनो की दरवर्षी युट्यूबवर जेव्हा नवीन वर्ष सुरू होते तेव्हा युट्यूबवर दरवर्षी व्ह्यूज कमी जास्त होत असतात। तर सुरुवातीला कमी कमी येतात आणि नंतर काही दिवसाच्या नंतर ते व्ह्यूज ॲज युजल होतात। तर ते कमी का होतात? कारण पहिला मुद्दा असा आहे, कारण यूट्यूबचा अल्गोरिदम बदलत असतो। दरवर्षी यूट्यूब काही ना काही त्याचा अल्गोरिदम बदलत असतो। आपण सुरुवातीला टायटल, SEO टॅग वगैरे लावतो आणि ते पूर्ण करेपर्यंत आपले व्ह्यूज वाढतात आणि नवीन वर्ष तोपर्यंत येते आणि पुन्हा नंतर यूट्यूबचा एक अल्गोरिदम बदलतो। तर व्ह्यूज बदलण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे यूट्यूबचा नवीन अल्गोरिदम। तर मित्रांनो, आपल्या चॅनेलवरचे व्ह्यूज कमी होण्याचे 3 कारण आहेत। तर पहिले कारण त्यातले म्हणजे यूट्यूबचा आलेला नवीन वर्षाचा नवीन अल्गोरिदम। यूट्यूबचा अल्गोरिदम नेहमी चेंज होत असतो। दुसरा मुद्दा मित्रांनो, तर दुसरा मुद्दा की आता सध्या वर्ल्ड कप चालू आहे, IPL चालू आहे, T20 चालू आहे आणि त्यामुळे सुद्धा आपल्या चॅनलवरचे व्ह्यूज कमी होतात। का कमी होतात? कारण जे काही व्ह्यूअर्स आहेत त्यांच्या मोबाईलमध्ये डेटा असतो, 1 ते 1.5 GB चा डेटा असतो आणि ते काय करतात, संध्याकाळी क्रिकेट बघण्यासाठी आपल्या मोबाईलचा डेटा वाचून ठेवतात आणि नंतर संध्याकाळ झाली की ते नंतर क्रिकेट लावतात आणि क्रिकेट पाहिल्याच्या नंतर त्यांच्याकडे डेटा उरत नाही, म्हणून आपल्या चॅनेलकडे त्यांचे दुर्लक्ष होते। म्हणून मित्रांनो, आपल्या चॅनेलवर व्ह्यूज कमी येतात। पहिला मुद्दा यूट्यूबचा चेंज झालेला अल्गोरिदम। दुसरा मुद्दा क्रिकेट आहे, वर्ल्ड कप आहे, IPL आहे, T20 अशा प्रकारे जेव्हा क्रिकेट चालू होते तेव्हा आपल्या चॅनेलचे व्ह्यूज कमी होतात। त्यावेळेला लोकांचे जास्त लक्ष, लोकांचा एंटरटेनमेंट हा क्रिकेटकडे गेलेला असतो, म्हणून आपल्या चॅनेलकडे ते काही येत नाही, ते काय बघत नाही। तिसरा मुद्दा असा आहे की बोर्डाचे पेपर चालू झालेले असतात। 10वीच्या मुलांचे सुद्धा पेपर चालू झालेले आहेत, 12वीच्या मुलांचे सुद्धा पेपर चालू झालेले आहेत। म्हणून मित्रांनो, सोशल मीडियावर एक्झामच्या पिरियडमध्ये कोणी जास्त लक्ष देत नाही, कारण त्यांचा सगळा फोकस हा अभ्यासाकडे असतो। मित्रांनो, अभ्यास जरूर करायला पाहिजे, अभ्यास सुद्धा महत्वाचा आहे, म्हणून सगळे विद्यार्थी हे अभ्यासाकडे आपला फोकस देतात। जेव्हा एक्झाम संपतील, 10वीच्या आणि 12वीच्या मुलाच्या जेव्हा एक्झाम संपतील तेव्हा आपल्या चॅनेलवर
पुन्हा हळूहळू व्ह्यूज यायला सुरुवात होईल. आणि म्हणून मित्रांनो, जेव्हा एक्झामच्या पिरियड मध्ये आपल्या चॅनलकडे कोणी लक्ष देत नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, युट्यूबचा अल्गोरिदम सुद्धा बदललेला असतो. आणि तिसरा मुद्दा या ठिकाणी हा क्रिकेटचा मुद्दा असतो. आणि नंतर एक्झाम जेव्हा संपतात तेव्हा हळूहळू पुन्हा विद्यार्थी आपल्या चॅनलकडे वळतात, एंटरटेनमेंटकडे बघतात आणि नंतर हळूहळू आपल्या चॅनलचे व्ह्यूज पूर्ववत व्हायला सुरुवात होते. म्हणून मित्रांनो, आपण घाबरून जायचे कारण नाही. कारण घाबरून जाऊन आपण युट्यूब सोडू नका. आहे त्याच प्रकारे तुम्ही व्हिडिओ बनवत चला. काही दिवस अप अँड डाऊन हे व्ह्यूजचे होत असते. जुन्या क्रिएटरांसोबत सुद्धा हा प्रॉब्लेम होत असतो, नवीन क्रिएटरांसोबत सुद्धा होत असतो. परंतु नवीन क्रिएटरांच्या चॅनलवर जेव्हा व्ह्यूज कमी येतात ते घाबरून जातात आणि युट्यूब सोडून देतात. तर मित्रांनो, घाबरून जायचे कारण नाही. युट्यूब सोडू नका. तुम्ही जसे व्हिडिओ बनवत असाल त्याचप्रमाणे रेग्युलर व्हिडिओ बनवा. चांगल्या प्रकारे कॉन्टेंट बनवा आणि चांगले व्हिडिओ बनवा. काही दिवसाच्या नंतर आपल्या चॅनलवरचे व्ह्यूज पुन्हा पहिल्यासारखे यायला सुरुवात होतील. तर मित्रांनो, तुमच्या सुद्धा चॅनलवर जर व्ह्यूज कमी होत असतील तर तुम्ही कमेंट जरूर करा. कोणाकोणाच्या चॅनलवर व्ह्यूज कमी झालेले आहेत कमेंट जरूर करा. मित्रांनो, अशाच युट्यूब रिलेटेड जर कोणाच्या काही शंका असतील, काही कोणाचा डाऊट असेल तर मित्रांनो, त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा, त्यांच्या शंका दूर करण्याचा मी प्रयत्न करेन. म्हणून मित्रांनो, या चॅनलला लाईक करा, शेअर करा. शेअर अशासाठी करा की नवीन आलेला युट्यूबचा जो अल्गोरिदम आहे त्यामुळे युट्यूबवर नवीन क्रिएटरांच्या युट्यूबवर व्ह्यूज कमी येतात आणि काही नवीन क्रिएटर व्ह्यूज कमी आल्यामुळे परेशान होतात. म्हणून आजचा व्हिडिओ त्यांच्या नवीन क्रिएटरांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही शेअर करा. कारण त्यांनी सुद्धा युट्यूब सोडून जायला नको. कारण त्याला कळलेच नाही की आपल्या चॅनलवर व्ह्यूज का कमी येतात. तर ह्या 3 गोष्टी सुरू असल्यामुळे आपल्या चॅनलवर व्ह्यूज कमी येतात. म्हणून मित्रांनो, काही दिवसांनी आपल्या चॅनलवर व्ह्यूज पुन्हा पूर्ववत होतील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया अशाच एका युट्यूब रिलेटेड दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.